आपलं काय आहे थांबायचं फोन करू ना ते आता तुम्हाला इथे बघून पुन्हा एकदा आनंद झालाय. मलाही थँक्यू सो मच. तर एकदा पुन्हा दाखवा. बाहेर नाही वाईल्ड फायर. हे गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनेल कविता जाधव ब्लॉग. तर आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. आज मी चाललेली आहे वर्ली मुंबईमध्ये. तर का चालली ते तुम्हाला बघायचं आहे, व्हिडिओ कंटिन्यू करा. एक छान प्रोग्राम आहे आणि तिथे इन्व्हिटेशन आहे, सो आपल्याला तो अटेंड करायचं आहे. सो खूप मोठे मोठे कलाकार येणार आहेत, मंत्री येणार आहेत. सो मोठा प्रोग्राम आहे, सो व्हिडिओ कंटिन्यू करा. आणि मी आता जाते, माझ्यासोबत तुम्ही पण चला. स्कार्फ बांधलाय आणि ओला करते कधीपासून घराजवळून, तर ओला बुकच होत नव्हती. तर मी इथे स्टॉपवर आली आमच्या आणि आम्हाला ऑटो मिळालेली आहे. पण मला सँडल घालून ना चालायलाच जमत नाही आहे. आणि आता मुंबईला जायचं आहे, तर माझे कसे वांदे होतात ते पण बघा जरा. कारण हा एवढा झगामगा गाऊन आणि कधी सँडल. गाडी असली की बरं असतं ना, आणि जवळपासचा प्रवास. तरी असं किती आदावत होते माझी ते तुम्ही बघा. हां, तर इथे तुम्ही पाहू शकता, मी ठाणा स्टेशनला ट्रेन पकडलेली आहे आणि आता मी थेट दादरला पोहोचणार आहे. दादरवरनं मी चर्चगेट पकडून मुंबई सेंट्रलला उतरणार आहे आणि तिथनं मला टॅक्सी मिळालेली आहे, तुम्ही पाहू शकता. आणि आता मी मेन लोकेशनला पोहोचलेली आहे. पण प्रोग्राम सुरू व्हायला थोडा उशीर होता, सो मी इथे एक्झिबिशन होतं ते एन्जॉय केलं, जरा बघून घेतलं. पण खूप महाग होतं, सो मी काही खरेदी नाही केली. फक्त ते फिरून प्रोग्राम आता सुरू होणारच आहे. तर एंट्री स्टार्ट झाली होती, तर मी एंट्री केली आतमध्ये आणि आधी गरमागरम चहा घेतलं. जशी जशी मी आतमध्ये जात होती तसं मला माझ्या डोळ्यांवर ट्रस्ट बसत नव्हता, विश्वास बसत नव्हता की इतका छान प्रोग्राम आपल्याला पाहायला मिळणार आहे. मंत्री येणार आहेत तर कडक बंदोबस्त होताच, पण आतमध्ये गेल्यावर स्टेज पाहून तर माझे डोळे अजून भांबावले की बापरे. असं वाटलं बरं झालं कविता तू इथे आली, काही म्हणजे प्रॉब्लेम्स नाही आले तुला. म्हणजे कधी कधी असं होतं ना, काही कारणास्तव आपल्याला कुठे जाता येत नाही. पण आज बरं झालं मला हा प्रोग्राम अटेंड करायला मिळाला, कारण स्टेज बघा तुम्ही आणि आणखी पुढे भरपूर मजा आहे. सो व्हिडिओ कंटिन्यू. आता तुम्ही बघा, मला बसायला सीट मिळालेली आहे आणि तीही खूप छान स्टेजच्या अगदी समोर मिळालेली आहे. समोर ॲक्टर्स लोकांची लाईन आहे आणि इथे समोर ही एक खूप मोठी ॲक्टर्स आहे, तुम्ही ओळखा. कमेंटमध्ये मला तिचं नाव सांगा, मी तुम्हाला नाव सांगणार नाही. आणि हे सगळे ॲक्टर्स मोठे आहेत, ह्यांची नावं तुम्ही मला सांगा कमेंटमध्ये. व्हिडिओ स्किप नका करू, बघू तुम्ही व्हिडिओ माझा पूर्ण बघताय का, कारण की ह्यांची नावं तुम्हाला सांगता येत आहेत का मला, कारण की मला तर खूप मजा आलेली स्टेजच्या समोरच. आणि थोड्याच वेळात प्रोग्राम सुरूही झाला. दीप प्रज्वलन करण्यात आलं आणि एक ॲक्टर जसं मला समोर दिसत होता, मंत्री दिसत होते, तशी मला मजा आलेली. प्रोग्राम सुरू होण्याची उत्सुकता आणखीच वाढत गेलेली माझी. कार्यक्रमाची सुरुवात होताना महादेवाचं इतकं सुंदर गाण्याचं सादरीकरण करण्यात आलं. डान्सही खूप छान होता त्या गाण्याचा. मला कदाचित हा सॉन्ग म्यूट करावा लागेल, कॉपीराईट येईल त्यासाठी. पण तुम्ही खरंच शिवतांडव होता आणि खूप म्हणजे अप्रतिम नृत्य होतं त्यांचं.
व्हिडिओ खूप मोठा होईल, सो मी पूर्ण गाणी पोस्ट नाही करत आहे, याच्यामध्ये ॲड नाही करत आहे, पण थोडंसं गाणी ॲड केलं आहे. पण हा सीन तुम्ही स्किप न करता पूर्ण बघा. हा जो कालिया नाग त्यांनी तयार केला ना ह्या गाण्यामध्ये, इतकं सुंदर होतं ना बघण्यासारखं. मला असं वाटत होतं कॅमेरा न पकडता त्यांच्याकडेच फोकस करावा, पण जर मी त्यांच्याकडेच फोकस केला असता तर मला हे इतकं सुंदर छान दृश्य तुम्हाला दाखवता आलं नसतं. जरी सॉन्ग नसला तरी तुम्ही व्हिडिओ स्किप न करता हे बघा आणि कमेंटमध्ये सांगा तुम्हाला आवडलं का. त्यानंतर इथे मराठी कलाकार सिद्धार्थ जाधव, आपल्या सगळ्यांच्या आवडते कलाकार, तर त्यांचा भन्नाट डान्स परफॉर्मन्स झाला. आणि त्यांच्यासोबत एक मराठी ॲक्टर होती, तिचं नाव नाही माहिती मला, पण जी मराठी चॅनलवरती तिने ज्या प्रोग्राम मालिकेमध्ये काम केलं त्यामध्ये तिचं शालिनी नाव होतं. शालिनी नावाने तिला जास्त करून ओळखले जातात, तर तीही त्यांच्यासोबत होती आणि खूप दोघांचं सुंदर सुंदर डान्स मला बघायला मिळाला. तर आता तुमच्या लक्षात आलंच असेल की हा काय प्रोग्राम आहे. तर मान सम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार 2025 आणि तसेच स्वराज कपूर जीवनगौरव आणि विशेष योगदान पुरस्कार, छत्रपती शिवाजी महाराज महावारसा पुरस्कार 2025, तसेच 60 आणि 61वा महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार प्रदान सोहळा हा होता. आणि प्रवीण तरडे यांनाही हा पुरस्कार मिळालेला आहे, तुम्ही पाहिलं. तसेच इथे आमचे नाटकाचे दिग्दर्शक प्रमोद पवार सर होते, त्यांनाही मला स्टेजवर बघायला मिळालं. भेटता नाही आलं, पण त्यांच्या मुलीसोबत माझी भेट झाली, जी सुरुवातीला मी या व्हिडिओमध्ये घेतलेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि इथे बघू शकता माननीय देवेंद्र फडणवीस हे पण आलेले होते. बऱ्याच वेळेला मुख्यमंत्र्यांना आपण न्यूजमध्येच बघतोय, पण यावेळेस मला समोरून त्यांना पाहता आले. तसेच तुम्ही इथे पाहू शकता सोनाली कुलकर्णी अभिनेत्री हिने काजल यांच्या फेमस गाण्यांवरती काही डान्स परफॉर्मन्स केले, तेही खूप अतिशय सुंदर होते. यानंतर सर्व मान्यवरांचं आपण इथे स्वागत करणार आहोत. प्रथम सांस्कृतिक विकास महामंडळ मर्यादितच्या व्यवस्थापकीय संचालन स्वाती म्हसे पाटील आणि कार्यविभागाचे सचिव डॉक्टर किरण कुलकर्णी साहेबांना मी विनंती करते, माननीय मुख्यमंत्री साहेबांचं इथे आपण स्वागत करूया. आपलं काय आहे, फोन करू ना. तुम्हाला इथे बघून पुन्हा एकदा आनंद झालाय. मलाही थँक्यू सो मच. प्रोग्राम सुरूच होता, पण मी बाहेर आली कारण घरी जायला उशीर होईल. आणि प्रमोद पवार सरांची मुलगी मला दिसली, त्यांना भेटून आनंद झालाच. त्यांच्यासोबत भेट घेतली आणि इथे पाहू शकता तुम्ही आपले अल्लू अर्जुन यांचा डमी मला इथे पाहायला मिळाला आणि त्यांच्यासोबतही मी व्हिडिओ शूट घेतला आणि नाश्ताही करून घेतला. भूक लागली होती. आणि त्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे कोणाचं आगमन झालेलं आहे. म्हणजे काजलजी ज्या आल्या होत्या त्या बाहेर पडताना समोरूनच दिसल्या आणि सो मी तुमच्यासाठी थोडंसं शूट घेतलं. काजलजी सोबत त्यांची आईसुद्धा होती आणि पूर्ण पब्लिकने त्यांना वेढून ठेवलं होतं.
घेरलं होतं आणि पत्रकार, बॉडीगार्ड, पोलीस सगळे, त्याच्यामुळे सेल्फी तर काय पॉसिबल नव्हतंच. आणि ते पुढे पुढे जाणं आणि कोणी बाजूला आपल्याला करणं ते मलाही आवडत नाही. सो मी जास्त काही पुढे नाही गेली, फक्त थोडंसं आपल्या व्लॉगपुरतं शूट घेतलं आणि लगेच थोड्या वेळात आणखी आवाज चालू झाला. म्हटलं कोणीतरी आणखी VIP येते. तर अजित पवार सर ते येत होते समोरून आणि त्यांनाही पाहिलं. तर उशीर झालेला मला आणखी बरेच सेलिब्रिटी बघायला मिळाले असते, काहींसोबत फोटोही घेता आलं असतं. प्रोग्राम तर सुरूच होता पण घरी जायला उशीर होईल. सो मी निघाली, कारण तिथेच मला 9 वाजले होते. सो मी तिकडनं जायला निघाले आणि तुम्ही इथे पाहू शकता मी स्टेशनला पोहोचलेली आहे आणि AC ट्रेनसुद्धा पकडलेली आहे. आत्ता मी दादर स्टेशनला पोहोचते. अजून ठाणा यायचं आहे. मस्त प्रोग्राम बघून छान मज्जा आली, पण आता घरी लवकर पोचायला हवं. सो कंटिन्यू करा, लवकर गाडी भेटायला हवी ठाण्यावरून घरी जायला. मी कर आवाज माझा जो इम्पॉर्टंट होता ना उद्याचा तो झालाय. 11:30 वाजल्यात आणि मी पोचलेली आहे. ओला करून आली. मधला शूट मला काही करता नाही आला, कारण तिचे पप्पा लेट झाले मला घ्यायला यायला. सो मला ओला करून नाही ना, भाऊजींनाच लेट झालं. भाऊजींसोबत यायचं होतं. मी 6 वाजता निघालो साईडवरून. पोहोचलो किती वाजता? मी आता पोहोचलो. त्याला विचार, मी आले इकडे आलोय. तेच ओला केली रात्रीचा प्रवास आणि मग शूट करायचं राहून गेलं. सगळ्यांशी फोनवर बोलत आली. ऋता शाहूला आवडते. ऋता शाहूची फेवरेट सिरियल होती. काय ती? मन उडू उडू झालंय. दीपूला भेटली. तर मस्त मज्जा आली. ऍक्च्युली मला काहीच माहित नव्हतं, फक्त इन्व्हिटेशन आज आहे. या माहिती असतात तिथनं जोरात ओरडली असती ना. तर मग जवळ मी बोलली असती ना हॅपी बर्थडे मॅम, तू सांगायचं तरी होतं. तर मज्जा आली. मला माहित नव्हतं इन्व्हिटेशन होतं. अवॉर्ड शो आहे एवढं माहिती होतं. असे प्रोग्राम मी जास्त काय अटेंड नाही केले, 1-2 अटेंड केल्या, पण तिथे गेल्यावर समजलं बाबा बारी. असं वाटलं वा कविता वा, काहीतरी नशीब घेऊन आली आहे असं इथे पोचायला, म्हणजे इथे बसून ह्या ॲक्टर लोकांना हे असे भारी प्रोग्राम बघायला असं वाटलं स्वतःला काहीतरी. वा 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 कविता वा. तर मी खूप हॅप्पी आहे. तर तुम्हाला कसा वाटला हा व्हिडिओ ब्लॉग कमेंटमध्ये सांगा. आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि बेल आयकॉनची बेल वाजवा, कारण नेक्स्ट व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी. हां, आतासाठी बाय बाय. हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पाहिला त्यासाठी तुम्हा सगळ्यांचे आभार आणि बाय. थँक्स फॉर वॉचिंग.